नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक मोठा दिलासा या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। मित्रांनो, 6 जूनपर्यंत राज्यातील हवामानाचा अंदाज कसा असणार आहे, तुम्हाला पेरणी करायची असेल तर 6 जूनपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार आहे किंवा नाही, पेरणी कधीपर्यंत करायची आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तसेच राज्याचे कृषी तज्ञ पंजाबराव डक यांचा देखील हवामान अंदाज काय ठरलेला आहे हे सुद्धा संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आणि राज्याचं हवामान कसं असणार आहे 6 जूनपर्यंत, पेरणी कधीपर्यंत करायची आहे, कशी करायची आहे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्यातील वातावरणात हळूहळू बदल होत आहेत। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर कमी आला आहे। काही भागात तुरळक पाऊस होत असल्याचे दिसत आहे। दरम्यान पुढील आठवडाभरात राज्यात कसं हवामान राहील याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे। 31 मे पासून ते 6 जूनपर्यंत जोराने वारा सुटणार आहे। या काळात पाऊस येणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी 6 जूनपर्यंत पेरणीसाठी शेतजमिनीची मशागत करून ठेवावी असं आवाहन पंजाबराव डक यांनी केलं आहे। राज्यात 7, 8, 9 आणि 10 तारखेला भाग बदलत पाऊस पडणार। दरम्यान पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभरात राज्यात पावसाची शक्यता नाही, परंतु या काळात जोराचा वारा सुटणार असल्याची माहिती डक यांनी दिली आहे। राज्यात 7, 8, 9 आणि 10 तारखेला भाग बदलत पाऊस पडणार आहे, मात्र राज्यात 6 जूनपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे। आजपासून जोराने वारा सुटणार आहे, त्यामुळे राज्यात चांगलं सूर्यदर्शन राहील अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे। राज्यात 7 आणि 8 जूनला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या सगळ्या विभागांमध्ये पाऊस पडणार आहे। 7 जून ते 10 जूनच्या दरम्यान असला पाऊस दररोज भाग बदलत पडणार असल्याचे डक म्हणाले। दरम्यान पंजाबराव डकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे। अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। तसेच नदी नाले या पावसामुळे थेटही भरून वाहिलेत। अनेक ठिकाणी धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे। त्यामुळे आता पावसानं उघडीप दिली तर शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी करणं शक्य होणार आहे। दरम्यान यावर्षी मान्सून 12 दिवस लवकर देशात दाखल झाला आहे। तसेच महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। पावसामुळे उष्णतेमुळे नागरिकांची सुटका झाली आहे, पण दुसऱ्या बाजूला या पूर्वमोसमी पावसाचा काही भागात शेती पिकांना देखील फटका बसला आहे। त्यामुळे सध्या काही भागातील शेतकरी चिंतेत आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे पंजाबराव डक यांनी हवामानाच्या बाबतीत जे सांगितलं की 7, 8, 9 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचा पाऊस पडणार नाही, परंतु वारे वाहतील। तर मित्रांनो, या 3 दिवसांमध्ये तुम्हाला शेतीची मशागत करून घ्यायची आहे, जेणेकरून पुढे येणाऱ्या पावसात तुम्ही तुमच्या शेतीला पेरू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो, परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचं म्हणणं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नक्कीच तुमच्या कमेंटची आपण रिप्लाय करू, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन याचा प्रयत्न करू। धन्यवाद।